नमस्कार मित्रांनो, तर आपण वाचत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक. या पुस्तकाचे लेखक आहेत आमिष. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 पाहू. प्रकरण क्रमांक 2, शुद्ध भूमी. नीलकंठ आपल्या राज्याच्या राजधानीत अवतरल्याचे काश्मीरचा राज्यकर्ता चिनाध्वज याला जाहीर करायचे होते. तक्षशिला, कराचपा किंवा लोथल यांपैकी सीमेवरच्या इतर कोणत्याही गावात तो अवतरला नव्हता. तो त्याच्या श्रीनगरमध्ये प्रकट झाला होता. पण देवगिरी या स्वर्गाच्या राजधानीतून पक्ष्यांमार्फत तातडीने संदेश पाठविण्यात आला होता की ही बातमी अत्यंत गुप्त राखावी. देवगिरीमध्ये देवांची वस्ती होती. स्वतः सम्राटाची आणि शिवाची भेट होईपर्यंत ही बातमी अजिबात फुटता कामा नये असा आदेश त्याने पाठवला होता. शिवाला कडेकोट बंदोबस्तात देवगिरीला पाठवून देण्याचा आदेश चिनाध्वजाला देण्यात आला होता. या दंतकथेविषयी शिवाला कोणतीही कल्पना दिली जाऊ नये असेही त्याने कळवले होते. सम्राट स्वतः नीलकंठाला त्यासंबंधी योग्य पद्धतीने सल्ला देतील असे त्या संदेशातील शब्द होते. या प्रवासाविषयी शिवाला सांगण्याचा अधिकार मात्र चिनाध्वजाला देण्यात आला होता. मेलुहातील प्रत्येक रहिवासी त्याच्याकडे अचानक भक्तिभावाने पाहू लागल्याचे पाहून शिव पूर्णपणे गोंधळून गेला होता. राज्यकर्त्यांसाठी असलेल्या अत्यंत आलिशान अशा प्रासादात त्याला तातडीने हलविण्यात आले होते. तेथे तो राजेशाही थाटात राहू लागला होता. श्रीनगरमधील फक्त अत्यंत महत्वाचे नागरिकच त्याला भेटू शकत होते. महाराज, आम्ही आपल्याला देवगिरीला घेऊन चाललो आहोत. ती आमची राजधानी आहे. तिथून तिथपर्यंत पोहोचायला फक्त काही आठवडेच प्रवास करावा लागेल. नेहमीपेक्षा अधिक वाकून अत्यंत आदराने चिनाध्वजाने शिवाला ही माहिती दिली. त्याच्या बांधेसूद पिळदार शरीरयष्टीमुळे त्याला अधिक झुकणे शक्य नव्हते, पण तरीही शक्य तेवढ्या अधिक झुकून त्याने हा निरोप दिला होता. हे सगळं काय चाललंय हे मला कोणीतरी सांगेपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. ही नीलकंठाची दंतकथा नेमकी आहे तरी काय? शिवाने रागावून विचारले. महाराज, कृपा करून आमच्यावर विश्वास ठेवा. लवकरच तुम्हाला सारं सत्य समजेल. तुम्ही देवगिरीला पोहोचलात की सम्राट स्वतःच तुम्हाला या सगळ्याविषयी सांगतील. आणि माझ्या गणाचं काय? त्यांना इथं काश्मीरमध्ये जमिनी दिल्या जातील महाराज. त्याशिवाय त्यांना सुखानं जगता यावं म्हणून आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधाही त्यांना पुरविण्यात येतील. त्यांना इथं ओलीस ठेवून घेतलं जात आहे का? नाही नाही महाराज. शिवाच्या या प्रश्नामुळे पूर्णपणे भांबावून गेलेला चिनाध्वजाने म्हटले. ती तुमची जमत आहे महाराज. मला जर माझ्या पद्धतीनं वागवायची मुभा असती तर ते एखाद्या सरदारासारखेच आयुष्यभर सुखात राहिले असते महाराज. पण कायदे पाळावेच लागतात. अगदी आपल्यासाठी सुद्धा कायदे तोडता येत नाहीत. आम्ही त्यांना जेवढं देण्याचं वचन दिलेलं आहे तेवढंच देऊ. पण महाराज, दरम्यानच्या काळात आपल्याला आवश्यक वाटलं तर आपण काही कायदे बदलू शकता. मग आम्ही त्याची नक्कीच दुसरीकडे कुठं तरी व्यवस्था लावून देऊ. महाराज, कृपा करून आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही मेलुहासाठी किती महत्वपूर्ण व्यक्ती आहात याची तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही. आम्ही तुमची कित्येक वर्ष प्रतीक्षा करत होतो. आम्हाला तुमचं सहाय्य हवं आहे. कृपा करून मला मदत करा, कृपा करा. त्यानंतर अत्यंत शांत वातावरणात बसलेल्या शिवाच्या मनात एक भ्रमिष्ट स्त्रीने काही वर्षापूर्वी उच्चारलेले शब्द घुमू लागले. या उत्तुंग पर्वतराजीपेक्षाही तुझं नशीब अधिक उत्तुंग आहे. मूर्ख कुठली! मी कोणत्याही भव्य दिव्य देवासाठी योग्य नाही. या लोकांना माझा अपराध समजला तर हा सारा उपद्व्याप क्षणात थांबवतील. शिव मनातल्या मनातच म्हणाला. भद्र, मला काय करावं ते सुचेनासं झालं आहे. दाल सरोवराच्या काठी राजबागेत बसलेल्या शिवाने आपल्या मित्राला भद्राला सांगितले. तो आपल्या चिलमीत काळजीपूर्वक भांग भरत होता. भद्राने पेटत ती काडी उचलून चिलीमला लावण्यासाठी जवळ नेली. तेवढ्या उतावीळपणे शिव म्हणाला. भद्रा मूर्खा, मी तुझ्याबरोबर बोलतोय. मी तुला काही विचारतोय. शिव म्हणाला. पण मला प्रथम तुझ्यासाठी चिलीम तयार करू देत. भद्र म्हणाला. तू मला सल्ला का देत नाहीस? शिवाने रागाने विचारले. एकमेकांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट न करणारे आपण तेच पूर्वीचेच मित्र आहोत. अजूनही आपण जीवश्च कंठश्च मित्र आहोत. भद्राने स्मित हास्य केले. नाही, आपण आता मित्र नाही. आता तू प्रमुख आहेस. आपली जमात तुझ्या एका निर्णयामुळे जिवंत राहू शकते किंवा मरूही शकते. हा तुझा निर्णय अन्य कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावामुळे भ्रष्ट होता कामा नये. आपण काही प्राकृतींसारखे नाही.
मित्रमंडळीतील जो कोणी तावातावाने आणि भरपूर बोलतो त्याचं म्हणणं प्रकृतीच्या प्रमुखाला ऐकावंच लागतं, पण आपलं तसं नाही. गणांमध्ये फक्त प्रमुखाची विद्वत्ता सर्वोच्च असते, ती आपली परंपराच आहे. शिवाच्या डोळ्यात संतापाच्या ठिणग्या पेटल्या. तो रागारागाने म्हणाला, काही परंपरा मोडण्यासाठीच बनलेल्या असतात. भद्र शांत झाला. शिवाने त्याच्या हातातून चिलीम काढून घेतली. त्याने एक मोठा झुरका मारला. भांगेचा परिणाम त्याच्या संपूर्ण शरीरभर पसरला. मी नीलकंठाविषयीच्या दंतकथेची एक ओळ ऐकली आहे. मेलू हा सध्या अत्यंत संकटग्रस्त असून त्याला फक्त नीलकंठच वाचवू शकतो, भद्र म्हणाला. पण मला तर इथं कोणत्याच प्रकारच्या संकटाची छाया दिसत नाही. खरोखरच संकट म्हणजे काय हे पाहायचं असेल तर त्यांना आपल्या भूमीत नेलं पाहिजे, शिव म्हणाला. भद्र थोडा हसला. पण तुझ्या या निळ्या कंठाविषयी काय? त्यामुळेच तर त्यांना तू नीलकंठ असल्याचा आणि त्याचा तारणहार असल्याचा साक्षात्कार झाला आहे. धिक्कार असो त्याचा. आपल्यापेक्षा ते कितीतरी प्रगत आहेत आणि तरीही मी एखादा देव असल्याप्रमाणे ते माझी पूजा करत आहेत आणि त्यातही हे सगळं कशामुळे? तर फक्त या माझ्या निळवर्ण गळ्यामुळे, शिव म्हणाला. तरीही मला वाटतं की त्यांच्या औषधी दिव्य स्वरूपाच्या आणि जादू आहेत. माझ्या पाठीवरचं कुबड फार प्रमाणात कमी झाल्याचं तुझ्या लक्षात आलंय का? भद्राने विचारले. होय, ते कमी झालंय. त्याचे वैद्य अत्यंत कुशल आहेत. मेलुहाला मिळालेले त्या देवदत्त देणग्याच आहेत. त्यांच्या वैद्यांना ब्राह्मण म्हटलं जातं, हे तुला माहिती आहे का? आयुर्वेदाप्रमाणे? शिवाने विचारले. त्याने भद्राच्या हातात चिलीम दिली. होय, ब्राह्मण फक्त लोकांना बरं करत नाहीत. ते शिक्षक, कायदेतज्ञ आणि धर्मोपदेशकही आहेत. हे बुद्धिजीवी लोक आहेत. तशीच कामं ते करतात, भद्र म्हणाला. बुद्धिमान लोक, शिव म्हणाला. एवढंच नाही, त्यांच्याकडे खास प्रकारचे लोक आहेत. योद्धे आणि राज्यकर्ते यांना ते क्षत्रिय म्हणतात. स्त्रियाही क्षत्रिय असू शकतात. त्यांना क्षात्रणी म्हणतात. खरंच, ते स्त्रियांनाही लष्करात प्रवेश देतात. म्हणजे तसं लष्करात त्यांचं प्रमाण फार मोठं नाही, पण ते त्यांना लष्करात काम करू देतात. मग बरोबरच आहे. मग ते संकटात आहेत हे काही फार आश्चर्य करण्याजोगं नाही. मेलुहाच्या लोकांच्या विचित्र पद्धतीवर ते दोन्ही मित्र जोरात हसले. भद्राने चिलिमीचा आणखी एक झुरका मारला आणि तो पुढे बोलू लागला. कारागीर, व्यापारी आणि व्यावसायिक यांना वैश्य म्हटलं जातं. शिवाय शूद्रही आहेत. शेतकरी आणि कामगार यांना शूद्र म्हणतात. एका जातीतील लोक दुसऱ्या जातीचं काम करू शकत नाहीत. हे काय भलतंच, शिव म्हणाला. याचा अर्थ तू योद्धा आहेस म्हणून तू बाजारात बसून व्यवसाय करू शकणार नाहीस? होय. मूर्ख लेकाचे, तू माझ्यासाठी ही भांग कशी काय मिळविलीस? खरं म्हणजे तेवढ्या एकाच गोष्टीसाठी तुझा खरा उपयोग मला होतो आहे. त्यावेळी भद्राने लटक्या रागाने मारलेला गुद्दा चुकवण्यासाठी शिव मागे झुकला. ठीक आहे, ठीक आहे, गंमत करत होतो, शिव हसला. त्यानंतर त्याने भद्राच्या हातातून पुन्हा एकदा चिलीम काढून घेतली आणि आणखी एक जोरदार झुरका मारला. खरं तर आपण ज्या गोष्टीविषयी खरोखरची चर्चा केली पाहिजे तो विषय सोडून इतर विषयावर बोलत आहोत, शिवाच्या मनात आले. तो पुन्हा एकदा गंभीर झाला. पण खरंच सांगतो, ते विचित्र लोक आहेत. आता मी काय करू? तू काय करायचा विचार केला आहेस? शिवाने दूर पाहिले. त्या बागेच्या दुसऱ्या कोपऱ्यातील फुलांविषयी जणू काही तो चिंतन करत होता. मला पुन्हा एकदा पळून जायचं नाही. काय? हळू आवाजात कुजबुजल्यासारखे म्हटलेले शिवाचे वाक्य न ऐकल्यामुळे भद्राने विचारले. शिव मोठ्याने म्हणाला, मी म्हटलं की दुसऱ्यांदा पळून जाऊन आपल्या मनात अपराधी भावना बाळगत फिरण्याची माझी इच्छा नाही. ही काही तुझी चूक नव्हती. होय, ती माझीच चूक होती. भद्र शांत बसला. आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नव्हते. आपले डोळे आपल्या हातांनी झाकून घेत शिव म्हणाला, होय, ती माझी चूकच होती. भद्राने आपला हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवला. त्याने हळुवारपणे त्याचा खांदा दाबला. तो भयानक क्षण निघून गेला. शिवाने आपला चेहरा त्याच्याकडे वळवला आणि तो म्हणाला, मित्रा, मी तुझा सल्ला विचारत आहे. मी काय करू? त्यांना जर माझी मदत हवी असेल तर मी मदत करणं नाकारू शकत नाही. त्याच वेळी मी माझ्या जमातीला त्यांच्या नशिबावर इथं कसा काय सोडून देऊ शकेन? मी काय करू? भद्राने आपल्या मित्राच्या खांद्यावरून हात फिरवणे सुरूच ठेवले होते. त्याने खोल श्वास घेतला. तो त्या प्रश्नावर विचार करत होता. त्याच्या मनात एक उत्तर आले होते. ते त्याच्या मित्रासाठी, शिवासाठी योग्य होते. पण ते उत्तर राज्यकर्ता, जमात प्रमुखासाठी योग्य होते का? तुला स्वतःलाच डोकं चालवून आपल्या बुद्धिमत्तेने या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल, शिवा. तीच परंपराही आहे, तो म्हणाला. निघ इथून, खड्ड्यात जा. शिवाने भद्राच्या अंगावर चिलीम फेकली आणि तो दान पावले आपटत निघून गेला.
त्यानंतर थोड्याच दिवसात शिव, नंदी आणि 3 सैनिक यांनी श्रीनगरकडे प्रस्थान ठेवले. रजेतून जलद गतीने बाहेर पडून लवकरात लवकर त्यांनी देवगिरीला पोहोचावे हाच कमीत कमी लोकांनी जाण्यामागे हेतू होता. संपूर्ण साम्राज्यात शिवाला नीलकंठ म्हणून तातडीने ओळखले जावे यासाठी चिनाध्वज आतुर झाला होता. त्याला याआधी कोणत्या राज्यकर्त्याला अशा प्रकारे आपल्या तारणहाराचा शोध लागला होता का हेही तपासून पाहायचे होते. सम्राटासमोर जाताना शिवाने अधिकाधिक चांगले दिसावे याची काळजी घेण्यात आली होती. त्याच्या केसांना तेल लावण्यात आले होते. त्याचे केस सुंदर विंचरून नरम बनविण्यात आले होते. त्याला महागडे कपडे देण्यात आले होते. त्याच्या कानात आकर्षक कुंडली होती आणि गळ्यात माळा आणि इतर दागदागिने होते. त्याच्या पिवळदार शरीरावर ते दागिने खुलून दिसत होते. वर्षानुवर्षे साचलेली मृत त्वचा दूर करण्यासाठी त्याची त्वचा चोळून घासून स्वच्छ करण्यात आली होती. त्याच्या निळ्या गळ्याचे दर्शन कोणालाही होऊ नये यासाठी त्याचा गळा सुती कापडाने झाकण्यात आला होता. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी मेलुहाचे लोक घालत त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात मोत्यांचे कंठे घालण्यात आले होते. मी लवकरच परत येईन, भद्राच्या आईला मिठी मारून शिवाने तिला सांगितले. त्या वृद्ध स्त्रीच्या शरीराचा कंप आता जरा कमी झाला होता. शिवाय तिच्या अंगातील अशक्तपणाही थोडा कमी झाला होता. त्यांची औषधे खरोखरच प्रभावी आहेत. त्याच्या मनात पुन्हा एकदा विचार आला. खिन्नपणे पाहणाऱ्या भद्राकडे पाहत कुजबुजत्या आवाजात शिव म्हणाला, जमातीची काळजी घे. मी परत येईपर्यंत तूच आता त्यांचा प्रमुख आहेस. भद्र एक पाऊल मागे सरकला आणि चाचरत म्हणाला, शिवा, मी तुझा मित्र आहे म्हणून तू हे सारं करण्याची काहीच गरज नाही. मला हे कळलंच पाहिजे वेड्या. मी हे सारं करतो आहे कारण तू माझ्यापेक्षाही जास्त सक्षम आहेस. शिव म्हणाला. भद्र पुढे आला. त्याने शिवाला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, नाही शिवा, मी तेवढा सक्षम नाही. मी तसा माझ्या स्वप्नातही कधी विचार केलेला नाही. गप्प बस, मी काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक, शिव त्याला म्हणाला. त्यावेळी भद्र खिन्नपणे हसत होता. गणांना कोणत्याही प्रकारचा धोका आहे असं मला वाटत नाही. निदान आपण कैलास पर्वतावर राहत होतो तेव्हा होता तेवढा धोका तरी नक्कीच नाही. पण तरीही तुला काही मदत हवी असेल तर ऐरावतीला विचार. जमात आजारी पडली होती तेव्हा मी तिला काम करताना पाहिलं आहे. आपल्याला सर्वांना वाचविण्यासाठी तिनं अत्यंत निष्ठापूर्वक काम केलं होतं. तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं केव्हाही अधिक श्रेयस्कर आहे. भद्राने संमतीदर्शक मान हलविली. त्यानंतर शिवाने त्याला पुन्हा एकदा मिठी मारली आणि तो त्याच्या खोलीतून बाहेर पडला. ऐरावतीने विनम्रपणे दारावर टकटक केली. प्रभू, मी आत येऊ का? आठवड्यापूर्वीच्या त्या प्रवासानंतर प्रथम ती शिवाच्या नजरेस पडत होती. तिला तिच्या आयुष्यातील मोठाच अनुभव मिळाल्यासारखे दिसत होते. तिने तिचा आत्मविश्वास पुन्हा एकदा परत मिळवला असला तरीही आता तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे भाव नव्हते. ज्याला देवाचा स्पर्श झाला आहे अशा व्यक्तीप्रमाणे ती कोणीतरी बनली होती. ऐरावती, आत या आणि कृपा करून हे प्रभू वगैरे काही म्हणू नका. काही दिवसांपूर्वी तुम्ही ज्याला भेटला होतात अजूनही मी तो असंस्कृत स्थलांतरित आहे. मी ते वाक्य बोलण्याबद्दल मला क्षमा करा प्रभू. मी ते म्हटलं ती माझी मोठी चूक होती आणि त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तुम्हाला झालंय तरी काय? खरं बोलण्याबद्दल मी तुम्हाला का शिक्षा करेन? या वेडपट निळ्या रंगाच्या गळ्याने अशी काय जादू केली आहे? त्यामुळे हा एवढा सगळा बदल का घडला आहे? तुम्हाला लवकरच त्या मागचं कारण समजेल प्रभू. ऐरावतीने आपली मान झुकवून कुजबुजत्या आवाजात शिवाला सांगितले. आम्ही शतानुशतकं तुमची वाट पाहत होतो. शतानुशतकं? या पवित्र तळ्याच्या काठावर? का? तुमच्या एवढे हुशार चतुर लोक जे करू शकत नाहीत असं मी काय करणार आहे? प्रभू, त्याविषयी सम्राटच तुम्हाला सांगतील. तुमच्या जमातीकडून मी जे काही ऐकलं आहे त्यावरून तुमच्या जमातीत नीलकंठ होण्याची क्षमता अन्य कोणातही नाही. ठीक आहे, माझ्या जमातीचा विषय निघालाच आहे तर सांगतो की जर त्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर त्यांनी तुमच्याशी संपर्क साधावा असं मी त्यांना सांगितलं आहे. ते ठीक आहे ना? प्रभू, त्यांना कोणत्याही प्रकारे सहाय्य करणं हा मी माझा सन्मान समजते. असे म्हणून तिने शिवाच्या पायाला हात लावून त्याला नमस्कार केला. मेलुहाच्या अनेक लोकांकडून अशा प्रकारे नमस्कार करून घेणे शिवाने टाळले होते. पण आता ऐरावती खाली वाकल्यावर तर तो मागे सरकला. हा काय वेडेपणा आहे ऐरावती? भयचकित झालेला शिवाने तिला विचारले. तुम्ही वैद्य आहात. तुम्ही रुग्णांना जीवनदान देता. माझ्या पायांना स्पर्श करून मला लाजवू नका. ऐरावतीने शिवाकडे पाहिले. तिचे डोळे प्रशंसा आणि भक्ती यांनी चमकत होते. नीलकंठ होण्यासाठी सक्षम असलेली नक्कीच हीच ती व्यक्ती होती. नंदीने शिवाच्या खोलीत प्रवेश केला. त्याच्या हातात 1 इंचाच्या अंतरावर राम शब्द लिहिलेला भगवा कपडा होता.
त्याने शिवाला आपल्या खांद्यावरून तो कपडा पांघरून घेण्याची विनंती केली. शिवाने तसे केल्यावर देवगिरी पर्यंत त्याचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी नंदीने झटकन एक छोटीशी प्रार्थना म्हटली. प्रभू, आमचे अश्व बाहेर आपली वाट पाहत आहेत. तुम्ही तयार झालात की आपण इथून निघू, नंदी म्हणाला. नंदी संतापलेल्या शिवाने हाक मारली. मी हे तुला किती वेळा सांगितलं पाहिजे? माझं नाव शिव आहे. मी तुझा मित्र आहे. मी तुझा प्रभू नाही. नाही प्रभू, तुम्ही नीलकंठ आहात. तुम्हीच प्रभू आहात. मी तुमचं नाव कसा काय घेऊ शकतो? नंदी म्हणाला. शिवाने आपले डोळे रागाने गरागरा फिरवले. त्याने आपली मान किंचित हलवली आणि तो दाराच्या दिशेने वळाला. सोडून देतो विषय. आपण निघूया का आता? त्याने विचारले. अर्थातच प्रभू, नंदी म्हणाला. ते बाहेर पडले तेव्हा घोड्यांवर स्वार झालेले 3 सैनिक त्यांना दिसले. त्यांच्याजवळ आणखी 3 घोडे होते. ते रिकामेच होते. 2 घोडे शिव आणि नंदी यांच्यासाठी होते, तर 1 घोडा त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी होता. अत्यंत उत्तम प्रकारे नियोजन केल्या गेलेल्या सुसंघटित मेलुहाच्या साम्राज्यात विश्रांतीगृहे होती. पर्यटनाच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी दुकानेही होती. त्यामुळे जेमतेम एका दिवसाच्या प्रवासाएवढे सामान घेऊन निघालेल्या प्रवाशाजवळ मेलुहात चालणाऱ्या भरपूर मुद्रा असतील तर तो महिनोमहिने मेलुहामध्ये सुव्यवस्थितपणे प्रवास करू शकला असता. पुढच्या चौथऱ्यावर नंदीने घोड्याला लगाम खेचला. त्या चौथऱ्याला काही पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. त्यावरून दुसऱ्या बाजूला जाता येत होते. घोड्यावरून ज्या लठ्ठस्वराला प्रवास करणे काहीसे त्रासदायक वाटत होते, त्याच्यासाठी हे चांगले सोयीचे होते. त्या पायऱ्यांवर चढून तो चौथऱ्यावरून घोड्यावर मान ठोकून बसू शकत होता. शिवाने नंदीच्या गल्लेलठ्ठ शरीराकडे बघितले. त्यानंतर त्याने त्या दुर्दैवी घोड्याकडे पाहिले आणि पुन्हा नंदीकडे पाहत त्याने विचारले, जनावरांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारे काही कायदे मेलुहात नाहीत का? त्याच्या चेहऱ्यावर खरोखरच गंभीर भाव होते. होय, आहेत ना. अतिशय कडक कायदे आहेत. मेलुहात सर्व सजीव तेवढेच मौल्यवान मानले जातात. खरं म्हणजे कधी आणि कशा प्रकारे जनावरांकडून काम करून घ्यावं याविषयी काही कडक नियम आहेत. शिवाय नंदी बोलता बोलता एकदम थांबला. त्याच्या लक्षात शिवाने केलेला विनोद आला. त्यामुळे त्यालाही हसू आवरेना आणि मग शिव आणि नंदी दोघेही जोरजोरात हसू लागले. शिवाने नंदीच्या पाठीवर जोरात थाप मारली. शिवाला घेऊन त्याबरोबरचे लोक झेलम जवळ आले. झेलमचा उसळता रौद्र प्रवाह हिमालयाच्या खालच्या बाजूने दिसत असे. पण एकदा का या सपाट भूप्रदेशावरती आली की ती खळाळती नदी एकदम शांत होत होती आणि संतपणे वाहत होती. तिचा प्रवाह तिथे एवढा शांत होता की त्या प्रवाहातून सार्वजनिक वाहतूक करणेही शक्य होते. बृहतेशपूरमध्ये वस्तू जलद गतीने नेण्यासाठी तिथून जलप्रवाह करणे सोपे आणि सोयीचे होते. तिथून ते पूर्वेकडे वळले. हा रस्ता पंजाबमधून जात होता. तो अत्यंत सुंदररित्या बांधलेला होता. त्या रस्त्यावर ठिकठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी खुणा केलेल्या होत्या. साम्राज्याच्या उत्तरेकडचा हा मध्यवर्ती भाग होता. सिंधू, झेलम, चिनाब, रावी आणि बियास यांचे ते खोरे होते. या 4 पौर्वात्य नद्या भल्या मोठ्या सिंधू नदीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होत्या. ती पुढे पश्चिमेकडे वळत होती. पंजाबच्या समृद्ध पठारावरून प्रवास केल्यानंतर ते अगदी दिमाखात पुढे निघाले. सिंधू नदीला तिथून सागराच्या विशाल आणि सौहार्दपूर्ण मिठीत समावून जाणे खूप सुखकारक वाटत होते. सागराचे अंतिम स्थान कोणते आहे, सागराचे पाणी कशाला मिळते याचे गूढ मात्र अजूनही उकललेले नव्हते. राम म्हणजे काय आहे? शिवाने आपल्या अंगावरच्या भगव्या वस्त्रावर लिहिलेले नाव पाहिले. त्या वस्त्राच्या इंचावर ते नाव झळकत होते. शिव आणि नंदी यांच्या मागे विनम्रपणे काही अंतर राखून ते 3 सैनिक घोड्यांवरून येत होते. आपल्याला त्यांच्या संभाषणातील काही ऐकू येऊ नये एवढे अंतर त्यांनी राखले होते. पण त्याच वेळी कोणत्याही संकटाची चाहूल लागलीच तर तातडीने ते स्वतः अंगावर झेलता यावे एवढ्या जवळही ते होते. त्यामुळे ते पुरेसे अंतर राखून चालले होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. मेलुहाच्या सैनिकांसाठी आखून दिलेल्या नियमांचा तो एक भाग होता. प्रभू राम हा सम्राट होता. त्यानेच आपला जीवन मार्ग आखून दिला आहे प्रभू, नंदीने उत्तर दिले. तो सुमारे 1200 वर्षापूर्वी राज्य करत होता. त्यानं आमच्या विविध यंत्रणांची उभारणी केली. आमचे नियम तयार केले. आदर्श तत्व घालून दिली. सर्व काही त्यानंच तयार केला. त्याच्या राजाला म्हणूनच फक्त रामराज्य म्हटलं जातं. एखादं साम्राज्य कसं चालवलं जावं याचं रामराज्य हे एक उत्तम उदाहरण मानलं जातं. सर्वच नागरिकांना सुखानं परिपूर्ण जीवन जगता यावं यासाठी कशा प्रकारचं प्रशासन असावं त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे रामराज्य. अद्यापही त्याच तत्वाचं पालन मेलुहामध्ये केलं जातं. जय श्रीराम.
तो नक्कीच एक आदर्श व्यक्ती असला पाहिजे, म्हणूनच तो पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू शकला. शिव हे बोलला त्यावेळी त्याच्या मनात वेगळा विचारच नव्हता. त्याच्या बोलण्यात असत्याचा अंशही नव्हता. कारण जर पृथ्वीवर खरोखरच कुठे स्वर्ग असेल तर तो मेलुहाशिवाय अन्यत्र कुठेही असणार नाही, यावर शिवाचा विश्वास होता. तो एक समृद्ध देश होता. तिथे सगळ्याच गोष्टींची लयलूट होती. तिथे स्वर्गीय परिपूर्णता ओतप्रोत भरून राहिली होती. अगदी स्पष्ट असलेल्या नियमांवर तिथले राज्य चालत होते. कायद्यांचे कसोशीने पालन केले जात होते. सम्राटासह सर्व नागरिक या कायद्याला बांधील होते. या कायद्यासमोर सारे समान होते. त्या देशाची लोकसंख्या सुमारे 80 लाख होती. त्या सर्वांना उत्तम प्रकारे अन्नाचा पुरवठा होत होता. त्या बाबतीत कोणाचाही अपवाद नव्हता. ते सर्व श्रीमंत, समृद्ध आणि आरोग्य संपन्न होते. त्यांची सरासरी बुद्धिमत्ताही अत्यंत उच्च दर्जाची होती. ते थोडेसे गंभीर प्रकृतीचे लोक होते, पण ते सर्वच अत्यंत विनयशील होते. नागरी संस्कृती त्यांच्या रोमारोमात भिनलेली होती. तो एक वैगुण्य विरहित समाज होता. त्या समाजातील प्रत्येकाला आपली समाजातील भूमिका व्यवस्थित माहिती होती आणि ती ते परिपूर्णतेने पार पाडत होते. ते सावध होते. आपल्या कर्तव्यात ते अजिबात चुकारपणा करत नव्हते. त्यामुळे शिवाच्या लक्षात एक साधे सत्य आले. संपूर्ण समाज जर कर्तव्यदक्ष असेल तर मग कोणालाच आपल्या हक्कांसाठी लढण्याची गरज नव्हती. कारण प्रत्येकाच्या हक्कांचीच काळजी दुसऱ्या कुणाच्या कर्तव्यदक्षतेमुळे आपोआपच घेतली जात होती. राजा राम हा खरोखरच अत्यंत विद्वान आणि बुद्धिमान असला पाहिजे. राजा रामच्या कीर्तीला मनातल्या मनात अभिवादन करत शिवानेही मनापासून नंदीप्रमाणे म्हटले, जय श्रीराम. आपले घोडे सरकारने बांधलेल्या अधिकृत अश्वशाळेत सोडून त्यांनी रावी नदी पार केली. ते हरियूपाजवळ पोहोचले होते. हरियूपा म्हणजेच हरीचे शहर. हरियूपाचे सौंदर्याचे निरीक्षण आणि मनातल्या मनात प्रशंसा करत शिव तिथे काही काळ रेंगाळला. त्याच्यापासून सावली एवढ्या जवळच्या अंतरावर घोडे घेऊन त्यांची वाट पाहत सैनिक उभे होते. रावीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरच्या अधिकृत अश्वशाळेतून त्यांनी स्वतःसाठी घोडे आणले होते आणि आणखी 3 घोडे शिव आणि नंदीची प्रतीक्षा करत होते. हरियूपा हे श्रीनगरपेक्षाही बरेच मोठे शहर होते. ते बाहेरूनही भव्य दिसत होते. शिवाला ते विलक्षण सुंदर शहर संपूर्णपणे पाहण्याची इच्छा होती, पण त्यामुळे देवगिरीला पोहोचायला उशीर झाला असता. हरियूपाच्या पुढे एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे शिवाला दिसले. हरियूपा खूपच लोकप्रिय शहर ठरल्यामुळे तिथे अनेक जण राहण्यासाठी येत होते. त्या सर्वांना सामावून घेता यावे म्हणून हरियूपाजवळच एक भला मोठा चौथारा बांधला जात होता. हा एवढा भव्य चौथारा ते कसा काय बांधणार आहेत? शिवाच्या मनाला हा विचार चाटून गेला. आपल्या परतीच्या प्रवासाच्या वेळी त्या बांधकामाला भेट देण्याचे शिवाने ठरवून टाकले. काही अंतरावरच त्या अश्वशाळेचा प्रमुख नंदी बरोबर बोलत होता. आपल्या घोड्यावर बसण्यासाठी नंदी चौथऱ्यावर चढण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात त्या प्रामुख्याने त्याच्याशी संभाषण सुरू केले होते. रातगिरी जाणारा मार्ग टाळा. जत्ताने सल्ला दिला. काल रात्री तिथं दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सर्व ब्राह्मणांना ठार मारण्यात आलं आहे आणि तेथील मंदिरं फोडण्यात आली आहे. तिथं कोणीही सैनिक पोहोचण्याआधीच नेहमीप्रमाणेच दहशतवादी पळून गेले. महाराज अग्नीचे नाव घेऊन आपण पुन्हा कधी हल्ला करणार? आपणही त्यांच्या देशावर हल्ला केला पाहिजे. अत्यंत संतप्त झालेला नंदी म्हणाला, मी इंद्रदेवाची शपथ घेऊन सांगतो, त्या चंद्रवंशी दहशतवाद्यांपैकी एखादा जरी माझ्या हाती लागला ना, तर मी त्याच्या शरीराचे राई राई एवढे तुकडे करेन आणि ते कोल्ह्या कुत्र्यांना खाऊ घालेन. जत्ता संतापाने आपल्या मुठी वळवून फुत्कारला. जत्ता, आपण सूर्यवंशीचे वंशज आहोत. आपण अशा प्रकारच्या हिंस्र युद्धाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. नंदी म्हणाला, आपल्यावर हल्ला करताना ते दहशतवादी हे नियम पाळतात का? ते निशस्त्र माणसांना मारत नाहीत का? दत्ताने विचारले. याचा अर्थ आपणही त्यांच्याप्रमाणेच वागावं असा होत नाही. प्रमुख, आपण मेलुहाचे रहिवासी आहोत. नंदी आपली मान हलवत म्हणाला. दत्ताने नंदीचे म्हणणे खोडून काढले नाही. थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या शिवाकडे त्याचे लक्ष वेधले गेले होते. तो तुझ्या बरोबरच आहे का? त्याने शिवाकडे पाहत नंदीला विचारले. होय. शिवाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याला कसेसेच वाटले होते. तुम्ही देवगिरीला चालला आहात का? दत्ताने अधिकच साशंक होत विचारले. शिवाच्या गळ्याकडे तो अधिकच रोखून पाहत होता. श्रीनगरमधून मी काही अफवा ऐकल्या, तो म्हणाला. नंदीने दत्ताचे बोलणे झटकन तोडले आणि तो म्हणाला, तुझ्या मदतीबद्दल आभारी आहे दत्ता. दत्ता आपल्या शंकेविषयी काही बोलण्याआधीच नंदी त्या चौथऱ्यावर चढला आणि त्याने घोड्यावर बसून घोड्याला टाच दिली. तो शिवाच्या दिशेने निघाला. तो झटकन शिवाजवळ जात म्हणाला, प्रभू, आपल्याला आता निघालं पाहिजे.
शिवाचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. तो अभिमानी जता गुडघ्यावर बसून त्याला अभिवादन करत होता आणि ते पाहून शिव पुन्हा एकदा बुचकळ्यात पडला होता. जता शिवाकडे थेट पाहता त्याला नमस्कार करत होता. तो काहीतरी पुटपटत होता. तो काय बोलत होता हे शिवाला एवढ्या लांब अंतरावरून ऐकू येत नव्हते, पण त्या प्रमुखाच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुरू झाल्या होत्या. शिवाने आपले डोके हलवले आणि त्याला विचारले, का आपल्याला निघालं पाहिजे प्रभू? थोड्याशा मोठ्या आवाजात नंदीने पुन्हा एकदा त्याला म्हटले. शिव त्याच्याकडे वळला. त्याने मान हलवली आणि घोड्यावर उडी घेत घोड्याला टाच मारली. क्षणार्धात घोडा वेगाने धावू लागला. खड्या रस्त्यावरून शिवाची घोडदौड सुरू होती. त्याने आपल्या डाव्या बाजूला पाहिले. नंदीने त्याच्या शूर घोड्याला टाच दिली होती. शिवा गरकन मागे वळला आणि त्याने त्या सैनिकांकडे पाहिले. त्याला पुन्हा एकदा ते सैनिक त्यांच्यापासून आश्चर्यकारकरित्या तेवढ्याच अंतरावर असल्याचे दिसले. ते फार जवळ नव्हते आणि फार लांबही नव्हते. त्याने नंदीकडे थोड्याशा साशंकतेने पाहिले. नंदीने घातलेले दागिने हे फक्त दागिनेच नसावेत अशी शंका त्याच्या मनात डोकावली होती. त्याने त्याच्या जाडजूड उजव्या हातात 2 कडी घातली होती. पहिल्या कड्यावर काही प्रतिकात्मक रेषा होत्या. शिवाला त्याचा अर्थ लावणे शक्य झाले नव्हते. दुसऱ्या कड्यावर प्राण्याचे चित्र कोरलेले होते. बहुधा तो बैल होता. त्याच्या गळ्यातील एका सोन्याच्या साखळीला असलेल्या पदकाचा आकार बरोबर सूर्यासारखा वर्तुळाकार होता. सूर्याचे किरण बाहेर पडत असल्याचेही त्या वर्तुळाच्या परिघावर दिसत होते. दुसरे पदक तपकिरी रंगाचे होते. ते लंबवर्तुळाकार आणि बी सारखे दिसत होते. त्याच्या आजूबाजूला सर्वत्र करवतीसारखे दात दिसत होते. तू तुझ्या दागिन्यांचे महत्व काय आहे ते मला सांगू शकशील का? की तीही एक प्रकारची तुमच्या राज्याची गुप्त गोष्ट आहे? शिवाने त्याला चिडवत विचारले. प्रभू, मी त्याविषयी तुम्हाला नक्कीच सांगेन, नंदी अदबीने म्हणाला. त्याने आपल्या जाडजूड हातातील पहिल्या सोनेरी रंगाच्या कड्याकडे अंगुली निर्देश केला आणि तो म्हणाला, या कड्यामुळे माझ्या जातीचा बोध होतो. त्याच्यावर काढलेल्या रेषा ही परमात्म्याच्या खांद्याची प्रतीक आहे. याचा अर्थ असा आहे की मी एक क्षत्रिय आहे. अर्थातच याप्रमाणे इतर जाती दर्शविणारी प्रतीकही असतील याविषयी मला खात्री आहे. तुमचं अगदी बरोबर आहे प्रभू. तुम्ही खरोखरच असामान्य बुद्धिमान आहात, नंदीने म्हटले. नाही, मी असामान्य नाही. तुम्हा लोकांबद्दल अंदाज बांधणं सहज सोपं आहे, शिव म्हणाला. नंदीने स्मित हास्य केले. शिव पुढे म्हणाला, मग ती काय आहेत? तुम्ही कशाबद्दल बोलत आहात प्रभू? नंदीने विचारले. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांना ओळखण्याची चिन्ह. ठीक आहे, सांगतो. जर त्या रेषांवर परमात्म्याचं मस्तक कोरलेलं असेल तर तो ब्राह्मण असतो. वैश्याच्या हातातील कड्यांच्या रेषांवर परमात्म्याच्या मांड्या कोरलेल्या असतात, तर शूद्राच्या हातातील कड्यांवरील रेषांवर परमात्म्याचे पाय कोरलेले दिसतात, नंदी म्हणाला. फारच स्वारस्यपूर्ण आहे. काहीसा विचारमग्न होत शिव म्हणाला, मला वाटतं बहुतेक शूद्र आपल्या सामाजिक स्थितीविषयी समाधानी नसावेत. शिवाच्या या प्रतिक्रियेची नंदीला चांगलेच आश्चर्य वाटले. या चिन्हामुळे शूद्राला वाईट का वाटेल हे कोडे काही केल्या त्याला उलगडत नव्हते, पण आपल्याच प्रभूशी दुमत व्यक्त करणे योग्य होणार नाही असे वाटून तो गप्प राहिला. दुसऱ्या कड्याविषयी काय? शिवाने विचारले. या दुसऱ्या कड्यावर आपण निवडलेली जमात दाखवलेली असते. प्रत्येक निवडलेल्या जमातीला त्यांच्या एकूण गुणवत्तेसार काम मिळतं. मेलुहाच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या वयाची 25 वर्ष पूर्ण केल्यावर आई वडिलांच्या सल्ल्यानुसार निवडलेल्या जमातीसाठी अर्ज करावा लागतो. ब्राह्मण पक्ष्यांमधून निवड करतात, क्षत्रिय प्राण्यांमधून निवड करतात, वैश्य फुलांमधून निवड करतात, तर शूद्र माशांमधून निवड करतात. कडक परीक्षेच्या प्रक्रियेनंतर चिन्ह देणारं मंडळ ही चिन्ह प्रदान करतं. आपली महत्वाकांक्षा आणि कौशल्य यांना अनुरूप असलेली चिन्हच आपल्याला मिळतात. जर आपण खूपच मोठ्या जमातीची निवड केली आणि आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपण त्या चिन्हाच्या अर्थापर्यंत पोहोचणारं वर्तन करू शकलो नाही तर आपल्याला आयुष्यभर शर्मिंद होत जगावं लागतं. त्या उलट अगदी क्षुल्लक जमात आपण निवडली तर आपणच आपल्या बुद्धी कौशल्याला पुरेसा न्याय देऊ शकत नाही. मी बैल ही जमात निवडली आहे. माझ्या कड्यावर त्या प्राण्यांचं चित्र दिसत आहे, नंदी म्हणाला. मी फार कठोरपणे बोलतोय असं समजू नकोस, पण मला सांग, क्षत्रियांच्या या श्रेणीमध्ये या बैलाची निवड का केली आहेस? तो कशाचं प्रतिनिधित्व करतो? माझा विचार करायचा झाला तर बैल हा हत्ती किंवा सिंहा एवढा भव्य मोठा प्राणी नाही, पण उंदीर किंवा डुकरासारखा तो छोटाही नाही, नंदी म्हणाला. शिवाने स्मित हास्य केले. तो म्हणाला, पण मला विचारलंस तर बैल हा सिंह किंवा हत्तीलाही मारू शकतो, हे ध्यानात घेतलं पाहिजे. आणि तुझ्या गळ्यातल्या साखळीतील त्या पदकाचं काय? तपकिरी बी हे अखेरच्या महादेवाचं प्रतीक आहे.
प्रभू रुद्राचं ते प्रतीक आहे. जीवनाचं संरक्षण आणि पुनर्जन्म याचं तो प्रतिनिधित्व करतो. जर रुद्रानं एखाद्याला अभय दिलेलं असेल तर देव सुद्धा त्याच्यावर शस्त्र चालवू शकत नाही. त्यांची शस्त्रेही त्यांच्या बाबतीत निष्प्रभ ठरतात. आणि सूर्याविषयी काय सांगशील? प्रभू, मी सूर्यवंशी राजांचा अनुयायी आहे, हे ते चिन्ह सांगतं. जे राजे सूर्याचे वंशज आहेत त्यांचा मी अनुयायी आहे. नंदी म्हणाला, काय? सूर्य खाली आला आणि एखाद्या राणीशी? मिश्किलपणे हसत शिवाने त्याला विचारली. नक्कीच तसं घडलं नाही प्रभू, नंदीनेही हसत हसत उत्तर दिले. या सगळ्याचा एवढाच अर्थ आहे की आम्ही सौर दिनदर्शिका मानतो, त्यामुळे तुम्ही असंही म्हणू शकता की आम्ही सूर्याच्या संक्रमणाचे अनुयायी आहेत. सूर्याच्या मार्गाचे अनुयायी आहोत. व्यावहारिकदृष्ट्या बोलायचं झालं तर याचा अर्थ असा आहे की आम्ही ताकदवान आणि दृढनिश्चयी असतो. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि आमच्या प्राणांची किंमत चुकती करूनही आम्ही आमची वचनं पूर्ण करतो. आम्ही कायदे मोडत नाही. जे सन्मान करण्याच्या लायकीचे नसतात त्यांचाही आम्ही आदर राखतो, त्यांनाही सन्मानानं वागवतो. सूर्याप्रमाणेच आम्ही कोणाकडूनही काहीही घेत नाही, तर आम्ही इतरांना काही ना काही देतो. आम्ही आमच्या कर्तव्य पालनाची सांगड आमच्या जागृतावस्थेशी घालून ठेवतो, त्यामुळे आम्ही आमची कर्तव्य कधीही विसरत नाही. सूर्यवंशी असणं म्हणजे नेहमी शूर आणि प्रामाणिकपणाचं वर्तन करणं, आणि या सर्वांपेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे आम्ही सत्यनिष्ठ असतो. तुमची ध्येय उत्तुंग आहे. मला वाटतं रामही असा सूर्यवंशी राजा असावा. होय, अर्थातच, नंदी म्हणाला. त्याची छाती अभिमानाने भरून आली होती. तो सूर्यवंशी राजाच होता. जय श्रीराम, जय श्रीराम. शिवानेही रामाचा जयघोष केला. नंदी आणि शिव यांनी बियास नदी बोटीतून पार केली. दुसऱ्या तराफ्यातून जाण्यासाठी त्याचे ते 3 सैनिक वाट पाहत थांबले होते. देवगिरीला पोहोचण्यासाठी पार करावी लागणारी बियास ही अखेरची नदी होती. त्यानंतर एक सरळ जाणारा रस्ता होता, तो देवगिरीकडे जात होता. आदल्याच दिवशी पाऊस पडला होता. त्या बिगर मोसमी पावसामुळे दुसऱ्याच दिवशी नदी पार करण्याची अनुज्ञा द्यावी की नाही अशा द्विधा अवस्थेत तेथील प्रमुख सापडला होता. पण सकाळपासूनच हवा थोडी शांत होती, त्यामुळे त्या प्रमुखाने होडी वाहतूक सुरू ठेवली होती. शिव आणि नंदीने अन्य 2 प्रवाशांसमवेत एका होडीतून प्रवासास सुरुवात केली. त्याशिवाय त्या होडीत नावाडीही होताच. त्यांनी आपले आधीचे घोडे किनाऱ्यावरच्या अश्वशाळेत ठेवले होते आणि दुसऱ्या किनाऱ्यावरच्या नवीन घोड्यांवरून ते पुढे प्रवास करणार होते. नदीच्या पहिल्या तीरापासून ते थोड्याच अंतरावर असतानाच अचानकच आकाशातून पावसाच्या धारा कोसळू लागल्या. एकाएकी वादळी वारे घोंघावू लागले. त्या नावड्याने जलद गतीने नदी पार करण्याचे खूप प्रयत्न केले, पण ती होडी जोरजोरात हेलकावे खाऊ लागली. नंदीने शिवाला सुरक्षिततेसाठी खाली बसण्यास सांगितले, पण हे सांगण्याचे काम तो स्वतःच अगदी हळूवारपणे करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या प्रचंड वजनाने होडी एका बाजूला कलली आणि नंदी होडीच्या बाहेर फेकला गेला. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. नावाड्याने इतर प्रवाशांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच ठेवली होती. त्याने ते केलेही, पण त्याच वेळी प्रसंगावधान राखून त्याने आपल्या जवळचा शंख बाहेर काढून वाजवला. दुसऱ्या काठावरच्या अश्वशाळेतील लोकांना या शंखध्वनीमुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असून मदतीची गरज असल्याचे समजले. ते दुसरे दोघे प्रवासी नंदीला वाचविण्यासाठी उठत होते, पण नंदीच्या जाडजूड शरीराकडे पाहताच त्यांचे मन दोलायमान झाले. आपण काही विपरीत तर करत नाही ना, अशी शंका या प्रवाशांच्या मनात उद्भवली. आपण नंदीला वाचविण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे आपणही बुडण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. शिवाच्या मनात अशी कोणतीही धास्ती नव्हती. त्याने आपले अंगवस्त्र बाजूला फेकून दिले, पायातील जोडे काढून टाकले आणि लगेच नंदीला वाचविण्यासाठी त्या रौद्र रूप धारण केलेल्या नदीत उडी मारली. तडाखेबाजपणे पोहत शिव शीघ्रतेने नंदीजवळ पोहोचला. नंदी जलद गतीने बुडू लागला होता. शिवाने आपल्या सर्व शक्तीनिशी नंदीला पकडले. नदीच्या पाण्यात भिजल्यामुळे नंदीचे वजन आणखीनच वाढले होते. श्रीनगरच्या स्थलांतरितच्या छावणीत शिवाला स्वतःच्या शरीरात अधिक ताकद असल्याचा अनुभव आला होता. ती ताकद खरोखरच त्याच्या शरीरात होती, हे नंदीचे नशीब होते. शिव नंदीच्या मागे राहिला आणि त्याने आपला एक हात नंदीच्या छातीभोवती घट्ट धरला. तो दुसऱ्या हाताने पोहत होता. नंदीच्या वजनामुळे ते तसे दमविणारे कामच होते, पण लवकरच शिवाने त्या मेलुहाच्या प्रमुख सरदारला किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले. त्याच दरम्यान आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी असलेले कर्मचाऱ्यांचा ताफाही तेथे पोहोचला होता. त्यांच्या मदतीने शिवाने नंदीचे अवाढव्य शरीर जमिनीवर ओढून आणले. नंदी बेशुद्ध पडला होता. त्या आणीबाणी पथकाने त्यानंतर एक विचित्र प्रकारची प्रक्रिया सुरू केली.
त्यांच्यापैकी एकाने नंदीची छाती तोंडाने 1 ते 5 आकडे म्हणत एका लयीत दाबण्यास सुरुवात केली. ज्या क्षणी तो थांबवत होता त्या क्षणी दुसरा कर्मचारी नंदीला तोंडाद्वारे श्वासोच्छवास देत होता. त्यानंतर पुन्हा छाती दाबणे आणि कृत्रिम श्वासोच्छवास या क्रमाने त्यांनी ती प्रतिक्रिया सुरू ठेवली होती. शिवाला ते काय चालले होते ते समजले नव्हते, पण मेलुहाच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या ज्ञानावर त्याचा पूर्ण विश्वास होता. अशा प्रकारे बराच वेळ ही प्रक्रिया पुन्हा केल्यानंतर नंदी खोकलला आणि त्याच्या तोंडातून पाणी बाहेर पडले. त्यानंतर तो अचानक उठून बसला. सुरुवातीला त्याला आपण कुठे आहोत ते समजले नव्हते, त्यामुळे तो काहीसा संभ्रमात होता, पण लवकरच त्याला भान आले. त्यानंतर तो झटकन शिवाजवळ गेला आणि त्याला रडत रडत तो म्हणाला, प्रभू, तुम्ही माझ्या पाठोपाठ पाण्यात उडी का घेतली? तुमचं आयुष्य अधिक मोलाचं आहे. तुम्ही माझ्यासाठी ते धोक्यात घालायला नको होतं. चकित झालेल्या शिवाने नंदीच्या पाठीवर थोपटले आणि तो शांतपणे कुजबुजत्या आवाजात नंदीला म्हणाला, माझ्या मित्रा, सध्या तुला विश्रांतीची गरज आहे. शिवाचे म्हणणे मान्य करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी झटकन नंदीला झोळीत ठेवले आणि ते त्याला विश्रांतीगृहात घेऊन गेले. ते त्या अश्वशाळेला लागूनच होते. होडीतले इतर प्रवासी शिवाकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. तो जाड माणूस म्हणजे सूर्यवंशी सैनिक होता हे त्यांना दिसतच होते, कारण त्याच्या हातात त्या प्रकारची कडी होतीच. तरीही तो त्या गोऱ्या माणसाला त्याचा प्रभू म्हणत होता. त्या गोऱ्या माणसाच्या हातावर त्याची जात स्पष्ट करणारी कोणतीच कडी दिसत नव्हती. ते खरेच आश्चर्यजनक होते, पण त्या सगळ्यापेक्षाही एक गोष्ट जास्त महत्वाची होती आणि ती म्हणजे तो माणूस सुरक्षित होता. त्याचा जीव वाचला होता. त्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ शिव विश्रांतीगृहात गेल्यावर ते लोक आपापल्या मार्गाने निघून गेले. तर मित्रांनो, प्रकरण क्रमांक 2 येथे संपूर्ण झाले आहे. पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील मेलुहाचे मृत्युंजय या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. धन्यवाद.